विकासाचा अचूक निशाणा पेनूर गटात शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांचा झंझावा. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली शिवसेना. चरणराज चौरे यांच्याकडून विकासाची गंगा प्रवाहित. कोट्यावधींचा निधी आणि 40 वर्षाच्या प्रश्नांची सोडवणूक. पेनूरमध्ये चरणराज चौरे यांचा प्रचारात धडाका. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. पेनूर गटातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. चौरे यांनी मोठ्या ताकदीनं मैदानात उडी घेतली. त्यांच्या झंझावाती प्रचारामुळे पेनूर गटातील राजकीय वातावरण तापलंय. कोट्यवधींचा निधी आणि विकासाची गंगा. चरणराज चौरे यांनी स्वतःचा निधी तसंच जिल्हा नियोजन खंडातून केवळ पेनूर गटातच नव्हे तर मोहोळ तालुक्यातील अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या विकास कामांची पावती म्हणून जनतेतून आमचा नेता चरणराज चौरे यांच्यासारखा असावा अशा भावना उमटत आहेत. गावोगावी आणि वाड्या वस्त्यांवर धनुष्यबाण. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून चौरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. आतापर्यंत त्यांनी 2 वेळा गावभेट दौरे पूर्ण केलेत. वाड्या वस्त्यांवर देखील धनुष्यबाण पोहोचवण्यासाठी ते कसून प्रयत्न करतायत. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले चौरे. पेनूर गटात गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न चौरे यांनी मार्गी लावले. पावसाळ्यात चिखलातून वाट काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी बांधावरचे रस्ते डांबरीकरण, खडीकरण, काँक्रिटीकरण करून मजबूत केलेत. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या धोरणातून त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवलेत. आबालवृद्धांचा मिळतोय आशीर्वाद. प्रचारादरम्यान चरणराज चौरे आजारी वृद्ध माता भगिनींची विचारपूस करून त्यांना धीर देतात. त्यामुळे चरणराज हा माझा मुलगा अशी मायेची भावना महिलांमधून व्यक्त होते. आबालवृद्धांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं चित्र आहे. 24 तास मदतीसाठी तत्पर राहणारा आणि दुःखी कुटुंबांना मदतीचा हात देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.